आपण मान तालुक्यातील रानंद या ठिकाणी असणाऱ्या शिवाजीनगर घुमटवस्ती येथे उभे आहोत। जल जीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे पाईपलाईनचं काम सुरू आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय रानंद आणि गोंदवले खुर्द या गावांना जोडणारा जो रस्ता आहे तो संबंधित ठेकेदारानं क्रॉसिंगच्या नावाखाली अगदी 50 ते 60 फूट रस्त्याच्या मधोमधून मोठी चर काढलेली आहे। पाठीमागे पुढे तुम्ही बघू शकता की जो मूळ रस्ता आहे डांबरीचा रस्ता तो दिसतोय आपल्याला स्पष्टपणे, पण जर भविष्यात हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर असून तो काही दिवसात या रस्त्याचं कॉन्क्रीट काम पूर्ण होणार आहे। जर कॉन्क्रीट काम पूर्ण झाल्यानंतर या पाईपलाईन मध्ये जर काही तांत्रिक बाबींची अडचण आली तर भविष्यातला कॉन्क्रीट रस्ता ते दुरुस्तीसाठी फोडायचा का, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठेकेदाराने विचारात घेणं गरजेचं होतं। स्थानिक ग्रामपंचायतीनं आणि स्थानिक नागरिकांनीही ही गोष्ट संबंधितांच्या होतं, मात्र तसं होताना दिसत नाहीये। बाकी पाहूया सविस्तर बातमीमधून। रानंदमध्ये मध्य रस्त्यातील जलजीवनच्या कामामुळे जनजीवन विस्कळीत। ठेकेदाराने कामाच्या नावाखाली सुमारे 30 ते 40 फूट विनापरवाना उखरला रस्ता। पाहूया सविस्तर बातमी। माण तालुक्यातील रानंद या ठिकाणी असलेल्या गोंदवले खुर्द रोडवरील शिवाजीनगर येथे ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली जिल्हा परिषदेकडून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडे हस्तांतरित केलेला रस्ता मधोमध सुमारे 30 ते 40 फूट अंतरापर्यंत उकरला आहे। यामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची रस्त्याने येण्यासाठी झालेल्या गैरसोयीमुळे त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते। याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता रानंदचे सरपंच अमोल गुजर यांनी बांधकाम विभागाने पाण्याच्या योजनेसाठी रस्ता क्रॉसिंगची परवानगी दिली आहे असं सांगितलं। मात्र रस्ता आडवा क्रॉस न होता उभा 30 ते 40 फूट अंतरापर्यंत कसा काय खोदला गेला असा सवाल या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अन चाललेल्या कामामुळे परत फिरलेल्या वाहनधारकांना पडला होता। तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम काही महिन्यात पूर्ण देखील होईल, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईनमध्ये सदर ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्यास तो रस्ता परत उखरला जाणार का, असेही प्रश्न लोकांच्या चाललेल्या चर्चेतून व्यक्त होत होते। याबाबत रानंद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं। पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वैभव मडके यांनी संदिग्ध उत्तर देऊन सहाय्यक अभियंता असलेल्या सागर तांबारे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं। त्यानुसार तांबारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही याबाबत ठोस उत्तर देता आलं नाही। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता RK पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही। एकूणच कामाच्या पद्धतीमुळे राजकीय नेते मंडळी ठेकेदारानं जलजीवन मिशन योजनेच्या कामाला सार्वजनिक रस्ता मधोमध खोदण्याचं धाडस केलं, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू होती। त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दैवडी।